जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। आजपर्यंतच्या दमदार वाटचालीत सर्व स्नेही हृदयांचे योगदान राहिलं आहे। आपल्या अमूल्य सहकार्यानं समाजाचे सर्व क्षेत्र व्यापणारे, निर्भीड निष्पक्ष रोखठोक मांडणारे, जनतेच्या विश्वासाचे जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलच्या तृतीय वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे। तरी सर्वांची उपस्थिती आमचा आनंद द्विगुणित व्हावा। उद्घाटक माननीय श्री किसनराव वानखेडे साहेब, आमदार महागाव उमरखेड विधानसभा। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नामदेवराव ससाने, माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष उमरखेड। प्रमुख उपस्थिती माननीय शंकरराव पाचाळ, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड। माननीय श्री विष्णू साधुडे, प्राचार्य श्री तेगा क महाविद्यालय ब्राह्मणगाव। माननीय श्री अमोल गुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा उमरखेड। शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:01 स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक, ब्राह्मणगाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ। विनीत सुभाष वाघाडे, संपादक जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज व यूट्यूब चॅनल व वाघाडे परिवार। जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलचा तृतीय वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। जाणून घेऊया मान्यवरांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी आमदार किसनराव वानखेडे बोलतोय। जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब यांचे संपादक सन्माननीय सुभाषरावजी वाघाडे यांनी मागील 3 वर्षापासून या विभागामध्ये उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं चॅनल सुरू केलेलं आहे। आणि आता येणाऱ्या काळामध्ये 4था वर्धापन दिन, त्यानिमित्त मी माझ्या वतीनं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। वास्तविक पाहता सन्माननीय संपादक यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे। उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब असो, सामान्य कुटुंबातील व्यक्ती असो, शेतकरी असो का विद्यार्थी असो, यांचे जे ज्वलंत प्रश्न असतात, त्यांच्यावर जेव्हा अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्राधान्याने त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना प्राधान्य देतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात। आणि म्हणूनच ते आज त्या ठिकाणी लोकप्रिय आहेत। म्हणून मी त्यांना त्यांच्या 4था वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र लाईव्ह यूट्यूब न्यूज चॅनलचे संपादक सुभाषरावजी वाघाडे यांनी आमच्या भागामध्ये इथं 3 वर्ष या चॅनलला पूर्ण केली। आणि हे पूर्ण करत असताना त्यांनी दीन दलित, गरीब, विद्यार्थी, कर्मचारी आणि या भागातले जे काही विकास काम आहेत, या विकास कामावर त्यांनी फोकस केला। आपण म्हणतो आहोत की वृत्तपत्र, वर्तमानपत्र, वृत्तपत्र हे लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे। या आधारस्तंभाचं त्यांनी अतिशय परिपूर्णपणे जनतेच्या विकासाकरिता त्यांनी इथं फायदा करून घेतला। आणि निश्चितच भविष्यात सुद्धा हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी उभं करतील आणि जनतेला न्याय देत राहतील। या न्यूज चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक श्री सुभाषजी वाघाडे यांच्या ह्या चॅनलला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यांच्या या 3 वर्षाच्या कारकिर्दीला पूर्ण केल्याबद्दल मी पोलीस ठाण्याच्या वतीने, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। श्री सुभाषजी वाघाडे यांचं कार्य निश्चितच या भागामध्ये खूप चांगलं आहे। प्रशासनाशी, पोलीस प्रशासन असेल, बाकीचे सुद्धा प्रशासनाशी त्यांचा जो ट्युनिंग आहे, त्यांचं जे समन्वय आहे तो खूप चांगला आहे। त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मी माझ्या वतीने आणि माझ्या पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल यांनी नुकतेच 3 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि 4थ्या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होणार आहे। प्रसार माध्यम हे आपल्या लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे आणि
त्यांनी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या तळागाळातील जे लोक आहेत, जे शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच या समाजातील विविध घटकांना त्यांनी आपल्या चॅनलच्या मार्फतीने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांनी असेच लोकांना किंवा लोकांचा जे आवाज आहे ते जनतेचा जो आवाज आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे. तर त्यांचं हे काम अतिशय उत्तमरित्या त्यांनी ते पार पाडत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांनी असेच चांगलं काम करावे यासाठी त्यांना वाहतूक शाखा उमरखेड यांच्या मार्फतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र लाईव्ह न्यूज यूट्यूबचे संपादक श्रीमान सुभाषराव वाघाडे यांच्या चॅनलला आज 3 वर्षे पूर्ण होत असून हे चॅनल 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. तर आजपर्यंत या चॅनलने शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, शहरी तसेच ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे, त्याचप्रमाणे इतर तळागाळातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम या न्यूज चॅनलने केलेले आहे. तर वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असून ते तळागाळातील अतिशय ज्वलंत प्रश्नावर अतिशय मोलाचे, अतिशय महत्त्वाचे काम करत आहे हे चॅनल. आणि यानंतरही श्रीमान सुभाष वाघाडे संपादक तर यांच्या हातून अशाच प्रकारचे उत्तमोत्तम कार्य घडत राहो. तर या चॅनलला मी प्राचार्य विष्णू सादोडे व माझ्या परिवाराकडून या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी गजानन चव्हाण, ग्राम महसूल अधिकारी ब्राह्मणगाव. नुकतंच जय महाराष्ट्र लाईव्ह यूट्यूब चॅनलचे संपादक सुभाषराव वाघाडे यांच्या ह्या चॅनलला 3 वर्ष पूर्ण झालेले असून मागील 3 वर्षापासून मी त्यांचं काम पाहतो आहे. अतिशय तळागाळातील शेतकरी, कष्टकरी लोकांच्या समस्या ते शासन प्रशासनापर्यंत पोहोचण्यात निश्चितपणे यशस्वी झालेले आहेत. आणि निश्चितच यापुढे सुद्धा सर्व महागाव आणि उमरखेड तालुक्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि तळागाळातील लोकांच्या समस्या ते निश्चितच शासन प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहेत. याकरिता त्यांना चव्हाण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये त्यांनी असंच तळागाळातील लोकांना योगदान द्यावं यासाठी पुनश्च चव्हाण परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा.